12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. तुम्हाला माहिती आहे का की याच त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगाचा एक पुरातन मुकुट आहे आणि त्या मुकुटामधली जागा रिकामी आहे. आणि कधी काळी याच पोकळीत असायचा एक मौल्यवान हिरा, इतका मौल्यवान की कोहिनूरपेक्षाही जास्त. इंग्रजांनी तो इंग्लंडमध्ये नेला आणि नंतर त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास सुरू झाला. आजही त्र्यंबकेश्वरचा हा प्राचीन हिरा चक्क पश्चिम आशियातल्या देशातल्या एका शहरात पडून आहे. कसा पोहोचला हा तिथे, काय आहे या अनमोल हिऱ्याचा इतिहास, त्याचं वेगळेपण काय आहे आणि तो महाराष्ट्रातून इंग्रजांनी कसा गायब केला, त्याला कोणतं नाव दिलं, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. मौल्यवान हिरे म्हटलं की आपल्याला कोहिनूरचं नाव आठवतं, पण त्यापेक्षा जुना आणि मोठा असा एक हिरा आपल्या महाराष्ट्रात होता. हो, आणि तो होता नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये. त्याला नाशक डायमंड असं म्हटलं जातं. हे नाव त्याला इंग्रजांनी दिलंय. मुळात या नाशक डायमंडचा इतिहास 700 वर्षांपूर्वीचा आहे. 15व्या शतकात तो सापडल्याचं सांगितलं जातं आणि तो सापडला होता आजच्या तेलंगणात. तिथल्या मेहबूबनगर जवळच्या अमरागिरी खाणीत तो सापडला होता. त्यानंतर तो म्हैसूरच्या राजांनी विकत घेतला आणि तो म्हैसूरमध्ये गेला. त्यानंतर म्हैसूरवर जेव्हा मुघलांची स्वारी झाली तेव्हा तो मुघलांकडे आला. आता तो तिथून त्र्यंबकेश्वरला नेमका कसा आला हे नेमकेपणाने सांगता येत नाही, पण पेशव्यांनी एकदा मुघलांचा जामदारखाना म्हणजेच खजिना लुटला तेव्हा तो त्यांच्याकडे आल्याचं सांगितलं जातं. पेशव्यांच्या ताब्यात तो आला तेव्हा तो पेशवाईत दाखल झाला. त्र्यंबकेश्वर हे गावही मधल्या काळात मुघलांकडे होतं, पण नंतर ते पेशव्यांच्या काळात मराठ्यांकडे आलं आणि नानासाहेब पेशव्यांनी 1750च्या आसपास मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि आज दिसणारं त्र्यंबकेश्वरचं मंदिर हे नानासाहेब पेशव्यांनीच बांधलेलं आहे. इथे जवळच असलेला त्र्यंबकगड किल्ला सुद्धा महत्त्वाचा होता. असं म्हणतात की हा त्र्यंबकगड पेशव्यांनी आपल्या ताब्यात यावा म्हणून त्यांच्या वतीने सरदार त्र्यंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वरला नवस केला होता. आणि याच नवसाची फेड म्हणून पेशव्यांनी त्र्यंबकेश्वरला मुघलांच्या खजिन्यात मिळालेला हा हिरा मुकुटासह अर्पण केला. म्हणजेच पेशवाईच्या काळात हा हिरा त्र्यंबकेश्वरला आला असं म्हणता येईल. हा हिरा त्र्यंबकेश्वराचं जे शिवलिंग आहे त्याला असणाऱ्या मुकुटात मध्यभागी खोवलेला होता. त्यामुळे तो महादेवाचा जणू काही तिसरा डोळा असल्यासारखाच दिसायचा आणि शिवलिंगही तेजस्वी आणि चैतन्यमय दिसायचं. पुढे अनेक वर्ष हा हिरा त्र्यंबकेश्वरातच होता आणि त्याची चांगली देखभाल केली जायची. पण नंतर 1818ला पेशवाई म्हणजेच मराठ्यांचं राज्य संपलं. त्यावेळी शेवटचे पेशवे होते दुसरे बाजीराव. लढाईत त्यांना हरवून इंग्रजांनी त्यांना उत्तर प्रदेशात बिठूर इथे पाठवलं आणि मग आपल्याकडे आलेल्या या नव्या राजाची सर्व सरकारी संपत्ती इंग्रजांकडे आली. त्यावेळी नाशिक आणि खानदेश भागात कॅप्टन ब्रिग्ज नावाचा इंग्रज अधिकारी कार्यरत होता. पेशवाई संपल्यानंतर त्याने पेशव्यांचे दिवाण असलेले आणि इंग्रजांना दीर्घकाळ मोठ्या जिद्दीने संघर्ष केलेले त्रिंबकजी डेंगळे यांना नाशिक जवळ पकडलं आणि त्यांची 60,000ची संपत्ती त्याने ताब्यात घेतली. आणि याच काळात त्याने आपला मोर्चा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे वळवला. तेव्हाच म्हणजेच 1818च्या मे-जून महिन्यात त्याने त्र्यंबकेश्वराचा हा हिरा आपल्या ताब्यात घेतला. असं म्हणतात की त्याचा म्हणजेच इंग्रजांचा सर्व संपत्तीवर डोळा होता आणि पेशव्यांनी देवाला अर्पण केलेली सर्व मौल्यवान रत्न, सोनं नाणं आपलंच अशी त्याची समजूत होती. पण पुजाऱ्यांनी बरंच लपवलं तर बरंच इंग्रजांच्या हातीसुद्धा सापडलं. असं म्हणतात की त्यावेळी मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या ताम्हणकर आडनावाच्या ब्राह्मणांकडून त्याने हा हिरा आणि इतर संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर हा हिरा इंग्रजांनी इंग्लंडला पाठवला आणि त्याला त्यावेळी एक नवीन नाव मिळालं, ते म्हणजे नाशक डायमंड. खरं तर नाशिक याच शब्दाचा नाशक हा अपभ्रंश आहे आणि तो नाशिक भागात सापडला म्हणून इंग्रजांनी त्याला तसं नाव दिलं आणि त्याला आय ऑफ गॉड शिवा असं संबोधलं. त्यानंतर या हिऱ्याच्या वाट्याला बराच प्रवास आला आणि अनेक मालक त्याने पाहिले. इंग्लंडच्या संसदेत नाशक हिऱ्यासह भारतातून लुटलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याचं त्यावेळी ठरलं आणि त्यानुसार साधारण 1836 मध्ये नाशक हिऱ्याचा लिलाव झाला. लंडनच्या रुंदेल आणि ब्रिज या जोहरींनी नाशक हिरा हा 3000 पाऊंडला विकत घेतला. त्यांनी नाशकला पैलू पाडले आणि तेव्हा त्याचं मूळ असणारं 90 कॅरेटचं वजन घटून 78.625 कॅरेट झालं. त्यानंतर 100 वर्ष तो त्यांच्याकडे राहिला आणि त्यानंतर 1937 मध्ये सुप्रसिद्ध विलिस रूममध्ये नाशक हिरा पुन्हा एकदा विक्रीला आला. तेव्हा इंग्लंडच्या राजघराण्यातली महत्त्वाची व्यक्ती असलेले वेस्टमिनिस्टर रॉबर्ट ग्रॉस्वनीर यांनी तो विकत घेतला. असं म्हटलं जातं की इंग्लंडच्या राणीच्या समारंभात रॉबर्ट यांनी आपल्या तलवारीच्या मुठीत हा हिरा त्यावेळी बसवला होता. 1930 मध्ये याच नाशिकची गणना जगातील पहिल्या 24 हिऱ्यांमध्ये केली गेली. मग 1940 साली हॅरी विन्स्टननी हा हिरा विकत घेतला आणि त्याला पुन्हा पैलू पाडले. त्यामुळे नाशिकचं वजन कमी होऊन झालं 43.38 कॅरेट, म्हणजेच मूळ वजनाच्या निम्म. हा हिरा त्यानंतर एडवर्ड हँड यांनी विकत घेतला आणि त्यानंतर झालेल्या रॉबरीमध्ये नाशक गहाळ झाला.
मात्र अमेरिकन ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी 1940 मध्ये तो पॅरिसमधून मिळवला आणि त्यानंतर नाशकने जगभरातील श्रीमंतांचं लक्ष वेधून घेतलं. मधल्या काळात नाशकला जोमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये ठेवण्यात आलं. 1964 मध्ये जी रॉबर्ट या शास्त्रज्ञाने संशोधनासाठी तो मिळवला आणि त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये 1970 मध्ये एडवर्ड जे यांनी $5,00,000 तो विकत घेतला आणि त्यावेळी तो जगातील सर्वात महागडा हिरा ठरला. त्यानंतर इंग्लंडचा प्रसिद्ध अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी राजा खलीद बिन अब्दुल अजीज असा प्रवास नाशकच्या वाट्याला आला आणि त्यानंतर 2007 मध्ये तो लेबनॉनमध्ये आला. लेबनॉनमधल्या रॉबर्ट मोवाड यांच्या संग्रहात नाशक दाखल झाला. तिथं तो अजून नसल्याचं सांगितलं जातं, पण त्याचा त्यानंतर लिलाव झाल्याच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात येतात. अलीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये काही प्रमाणात याबाबत जनजागृती झाली आणि इथल्या इतिहासप्रेमी मंडळींनी तो पुन्हा भारतात आणण्याची मागणी केली आहे. असं म्हटलं जातं की त्याची सध्याची किंमत 15 कोटी आहे आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान इतकी रक्कम निश्चितच उभी करू शकतं. तसंच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने यासंबंधी मदत करावी असं या इतिहासप्रेमींची मागणी आहे. ही प्रक्रिया तशी क्लिष्ट आहे, पण प्रयत्न केल्यास खरंच पुन्हा हा हिरा त्र्यंबकेश्वरला दिसू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.